महिलांवरील अत्याचार प्रकरणात अशोक खरातला कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं. संभाजीनगरच्या कंक्राळा शिवारात मालवाहू टेम्पो कोसळला विहिरीत, बचाव कार्याला सुरुवात. मंत्रालयातल्या आणखीन एका लाचखोर अधिकाऱ्यावरती कारवाई, खारघर परिसरात 6,37,000ची लाच घेताना सापळा रचत घेतलं ताब्यात. अमेरिकेचं इराणमध्ये मोठं सैन्य अभियान, इराणमध्ये शिरून अमेरिकेच्या दुसऱ्या पायलटची केली सुखरूप सुटका. इराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकेचा मोठा हल्ला, इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारी ठार केल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा दावा. न्यूज 18 मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. पहिलीच बातमी आहे भोंदू खरातची. त्याच्या सगळ्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे आणि अशामध्येच महिलांवरचे अत्याचार प्रकरणी खरातला आता कठोर शिक्षा देणार अशी माहिती समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. तर SIT कडनं खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल केले गेले आणि योग्य वेळी या संदर्भातली माहिती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर जमिनी व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशी केली जाईल अशी ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत. त्यांनी जे वेगवेगळे अकाउंट उघडलेले आहेत तेही आमच्या लक्षात आलेले आहेत. त्यांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्सही लक्षात आलेले आहेत. आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे लोक समोर येऊन माहिती देत आहेत. SIT कडे भरपूर माहिती येते आहे. त्यामुळे हे सगळे पाळंमुळं जी आहेत ती खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू. मुख्यमंत्र्यांनी आणखी काही प्रश्न उपस्थित केलेत. दमानियांकडे CDR नेमका कुठून आला हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. CDR कुणी लीक केला याची चौकशी करणार असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. कारण सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होणार, सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई करणार हे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. अंजली दमानियांनी खरातचे CDR बाहेर काढले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायचाही इशारा दिलेला आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी सम्मिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा CDR नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल. या भोंदूचा मुलगा हर्षवर्धन खरात हा गायब झाल्याचं समोर आलंय. त्याचा फोन सुद्धा नॉट रिचेबल लागतोय. SIT कडनं भोंदू खरातच्या मुलाची 2 दिवस चौकशी झाली. मात्र चौकशीनंतर तपास यंत्रणांची कोणतीही परवानगी न घेता हा खरातचा मुलगा शहरातनं गायब झाला अशी माहिती मिळतेय. शहर सोडण्यापूर्वी त्यानं पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य होतं. मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातच्या मुलानं पलायन केलं अशी माहिती मिळतेय. खरातच्या मुलाचा मोबाईल बंद असल्यानं तपास यंत्रणांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. मुलाचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यानं तो कुठे गेला, त्याच्यासोबत कोण आहे याचाही शोध आता सुरू केलाय. तर खरातची पत्नी सुद्धा गुन्हा दाखल झाल्यावर फरार आहे.
यापूर्वी खरातची पत्नी फरार झालेली असतानाच आता मुलगा सुद्धा गायब झालाय. त्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुढची बातमी आहे भोंदू खरात हा आपलं हवाला रॅकेट मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमधनं चालवायचा अशी माहिती समोर येते. दिवसाला जवळपास 25,000 रुपये भाडं असलेली विशेष रूम वर्षातले 365 दिवस खरातकडनं बुक केली जायची अशी ही माहिती आहे. हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन समोर याची शक्यता आहे. या सर्व हवाला रॅकेटचा मास्टर माइंड भोंदू अशोक खरातचा सीए ललित पोफळे आहे अशी सूत्रांची माहिती आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज उद्या काँग्रेसकडनं दाखल केला जाईल अशी माहिती आहे. 3 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी घेतल्याची सुद्धा आता माहिती समोर येते. तर उद्या उमेदवाराची घोषणा केली जाईल असा आणि उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल अशी ही माहिती आता समोर येत आहे. बारामती निवडणूक पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बारामतीमध्ये निवडणुकीबाबत काँग्रेसचं सहकार्य मिळावं याबाबत सुनेत्रा पवारांनी चर्चा केली. मात्र दिल्लीतल्या हायकमांडनं पोटनिवडणुकीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे आणि काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असावा असा आदेश हायकमांडकडनं आल्याचं सांगत हर्षवर्धन सपकाळांनी भूमिका स्पष्ट केली. तर काँग्रेसच्या निर्णयानंतर निर्णय घेऊ अशी भूमिका महादेव जानकरांनी स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होतीये आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तडे जाताना दिसत आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय तर काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. पाहूया. बारामतीत काँग्रेस उमेदवार देणार. बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली. बारामतीची पोटनिवडणूक महाविकास आघाडीला तडे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत तडे पडणार का याची चर्चा सुरू झाली आहे. कारण बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसनं घेतलेली भूमिका आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. सुनेत्रा पवार बारामतीची ही पोटनिवडणूक लढवणार आहेत. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा होती. मात्र बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं समोर आलंय. या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या. ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे. आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे शिंदेसाहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे. उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. काँग्रेसनं घेतलेल्या या भूमिकेमुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर अजित पवारांचे पुत्र जय पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे. मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध होईल. मागच्या वर्षी झालेल्या बारामती विधानसभेत अजित पवारांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. बारामतीची जी पोटनिवडणूक लागते विधानसभेची त्या बाबतीत आमच्या पक्षाने ऑलरेडी सुप्रियाताईंनी जाहीर केलेलं आहे की आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार लढणार नाही.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती सुनेत्रा पवार यांनी ठाकरेंना केलं असल्याचं कळत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पाठिंबा दिल्याचं वृत्त समोर आलंय. यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे जे पती अजितदादा पवार हे माननीय उद्धव साहेबांचे मुख्यमंत्री असताना अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी असं उद्धवजीने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याशी आयुष्यावर बोलतील. बारामतीत पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. बारामती विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याची भूमिका काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मांडली असली तरी शरद पवारांचे दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींसोबत असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही भूमिका कायम राहणार का याची उत्सुकता आहे. त्याचसोबत पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बारामतीत काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मात्र या निमित्तानं महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याचं चित्र समोर आलंय. नरेश बोभाटेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.